महानगरपालिकेत भाजपाला एक हाती सत्ता द्या, त्यानंतर सांगलीकरांना विकास कामांची कोणतीही कमतरता भासणार नाही। वर्षानुवर्षे सांगलीतील युवक नोकरीसाठी पुणे व मुंबईकडे स्थलांतर करीत आहेत। हे चित्र बदलण्यासाठी सांगलीत ITI इंडस्ट्रीज उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। वारणा उद्धव योजनेचा प्रस्ताव माझ्याकडे आला असून त्याला मंजुरी देऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, कौलापूर विमानतळासाठी आवश्यक जागा देण्याचं काम पूर्ण करा, सांगलीकरांचं विमानतळाचं स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। स्टेशन चौकात महापालिका निवडणुकीसाठी विजयी संकल्प सभेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या। 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर महायुतीची चिंता करा, त्यानंतर 16 तारखेला निकाल लागताच त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या। सांगली शहराच्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि पाणी पुरवठा याबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या। सांगली शहराला पाण्याची वाढती गरज आहे, ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्धव योजना तयार आहे। 454 कोटी रुपये योजनेला लागणार आहेत। आता योजना आमच्याकडे मान्यतेसाठी आली आहे, काळजी करू नका। सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये न उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोहोचलं पाहिजे। या योजनेलाही मान्यता लवकरच देऊ। कौलापूर विमानतळाच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विमानतळासाठी मध्यंतरीच्या काळात सुधीर दादांसह आपले सर्व आमदार आले। सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय, आमच्या सांगलीला काय घोडं मारलंय, सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही। त्यानंतर तात्काळ आदेश दिलेत। कौलापूरला एअरपोर्ट तयार करण्यासाठी फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंट करणारा रिपोर्ट घेऊन येईल। काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळू द्या। तेथे आपण एक चांगलं एअरपोर्ट असेल, ट्रक टर्मिनल्स असो, नवनवीन ज्या गोष्टी ठिकाणी करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, त्या सगळ्या गोष्टी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो, शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो, शहरातल्या गरिबाला घर देण्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली। आज आपण बघा, पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या, पण गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे, ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्धव योजना आपण तयार केली आहे। जवळपास 454 कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत। आता योजना आमच्याकडे मान्यतेला येते आहे, काळजी करू नका। सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, याकरता या योजनेलाही मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल। एवढंच नाही तर आता महानगरपालिकेची इमारत देखील इतकी जुनी झाली आहे की या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा प्रश्न आहे। आणि म्हणून सांगली महानगरपालिकेवर आपल्या आशीर्वादानं आपला झेंडा लागला की पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देखील आपण त्या ठिकाणी देऊ। आज आपल्याला माहिती आहे, मागच्या काळात रस्त्यांकरता आपण पैसे दिले, गटारीकरता आपण पैसे दिले, मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांकरता पैसे दिले, सुशोभीकरणाकरता पैसे दिले। सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या विविध भागांमध्ये आज जे एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं, या शहराला शहराचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये आपल्या शहराने दिलेले पैसे आहेत। आणि म्हणून मगाशी आमदार साहेब, दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा। मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही। हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे। या शहरामध्ये मूलभूत सोयी ज्या आहेत, आपल्या इथलं संपूर्ण सांडपाणी हे नदी नाल्यामध्ये न जाता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रक्रिया होऊन ते जे पाणी आहे त्याच्या STPच्या माध्यमातून त्या पाण्यामधलं त्यातली विष्ठा दूर करून आणि त्यातलं शुद्ध झालेलं पाणी
हेच आपल्या नदी नाल्यांमध्ये आणि विहिरींमध्ये गेलं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळात कारवाई करायची आहे। पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे। आता पुढचे 5 वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपाई, जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे, या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण 78 उमेदवार उभे केले आहेत, बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत। अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या। येत्या 16 तारखेला 15 तारखेला ज्यावेळी मतदान होईल त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महायुतीची, आपल्या कमळाची, आपल्या चिन्हाची चिंता ही तुम्ही करा आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडून द्या, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद देवाभाऊ।